नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। उन्हाळा सुरू झालाय आणि ऊन दिवसेंदिवस वाढते, पण काळजी करू नका। आज मी तुम्हाला अशी एक जबरदस्त थंडगार रेसिपी दाखवणार आहे की एकदम फ्रेश वाटेल। चला तर मग पटकन बघूया। पुदिन्याच्या सिरपसाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी फ्रेश पुदिन्याचे पानं, ते धुवून घेतलेले आहेत मी। एक वाटी साखर, 4 चमचे बडीशोप, मिरची पावडर, काळं मीठ, चाट मसाला आणि 1.5 लिंबूचा रस। पाहिजे तर थोडं आपलं साधं मीठ पण आपण त्याच्यात टाकू शकतो। पुदिन्याचे पानं आणि बडीशोप 1 चमचा मिक्सरच्या भांड्यात टाकून ते बारीक फिरवून घेऊ। तीन 4 बर्फाचे खडे टाकू। मिक्सरमध्ये मी ते पुदिन्याचे पानं वाटून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये साखर टाकून थोडं पाणी टाकून मी पाक तयार करून घेते साखरेचा। साखरेच्या पाकाला आता उकळी आलेली आहे, त्यात मी उरलेली बडीशोप पण टाकून देते आणि परत उकळू देते। पाक इतका बनवायचा की हाताला असं थोडा चिटकेल तो। पाक करताना मी उरलेली बडीशोप पण टाकून दिली होती। आता आपला पाक झालेला आहे बघा। आता यात आपण मिक्सरमध्ये फिरवलेलं पुदिन्याचे पानाचं वाटण ते टाकून घेऊ। हे बघा, आपल्या मिश्रणाला छान उकळी आलेली। आता मी त्यात आता मिरची पूड, काळं मीठ, चाट मसाला आणि छोटा 1 चमचा साधं मीठ टाकते पांढरं आणि परत चांगली उकळी येऊ देते। हे बघा, आपलं सिरप आता तयार झालेलं आहे। हे मी आता थोडा वेळ गार होऊ देते आणि गाळून घेते एका गाळणीने किंवा एका कापडाने। हे बघा, आपलं पुदिन्याचं सिरप आता तयार झालेलं आहे। त्यात आता मी लिंबूचा रस टाकून देते आणि सरबत बनवून दाखवते। आता मी तुम्हाला पुदिन्याचं सरबत करून दाखवते। एका ग्लासामध्ये बर्फाचे खडे टाकायचे आणि आपण बनवलेलं पुदिन्याचं सिरप टाकायचं 2-3 चमचे आणि पाणी टाकून घेऊ। तर असं आपलं थंडगार आणि रिफ्रेशिंग पुदिना सरबत तयार आहे। आणि त्यासाठी लागणारे सिरप, हे सिरप बनवून ठेवलं की आपण केव्हा पण 2 मिनिटात सरबत बनवू शकतो। तुम्ही पण हे सरबत नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल। उन्हाळ्यात हे पिल्यावर एकदम फ्रेश वाटतं आणि पुदिना पचनासाठी पण खूप चांगला असतो। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि आपल्या परिवार आणि मित्रांसोबत ही रेसिपी शेअर करा। आणि हो, अशाच अजून ड्रिंक्स रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।